देऊन फेरीवाल्यांवर होणारी अन्यायकारक कारवाई थांबवावी व स्टेशन परिसरात कायद्याप्रमाणे 2% जागा फेरीवाल्यांसाठी राखून ठेवावी असं स्पष्ट प्रतिपादन रिपब्लिकन हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष माननीय संजय जाधव यांनी केलं। यावेळी महिला अध्यक्ष देवकाताई नंदू जाधव, जिल्हाध्यक्ष माननीय कांचनताई कुलकर्णी, माननीय शैलेश तिवारी यांनी आपल्या भाषणात फेरीवाल्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला। फेरीवाल्यांची रोजीरोटी टिकली पाहिजे असं वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केलंय। यावेळी मोर्चाच्या अग्रभागी आरपीआयचे नेते माननीय गणेश कांबळे, श्री मुन्नाभाई गौड, श्री अशोक वाघमारे, श्री सुरेंद्र गुप्ता, श्री अशोक गायकवाड, बाळा बर्वे, श्री राजकुमार सरोज, श्री विश्वास चकणे, श्री सुरेश राठोड, विकास चांदणे, आनंद धनवे, आतिक शेखसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी महिला आघाडीच्या सौ रेखा सोनावणे, रेश्मा आवाड, सुमित्रा काळे, लता भालेराव, शुभांगी कांबळे, जयश्री माने, शोभा हजारे, सुमनताई शिंदे, पार्वती महादेव, कुसुम खरात, माया गायकवाड, रामधन खरातसह अनेक मान्यवर उपस्थित होते। भर पावसात मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती, त्यामुळे ट्रॅफिकही जाम झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि फेरीवाल्यांचा प्रत्येक ठिकाणी 2% रिझर्वेशन असतं। त्या रिझर्वेशनमध्ये त्यांना पट्टे मागून बसून देण्याची संधी द्यावी। भरपूर महिला आहेत ज्या त्यांचे रोज कमवतात आणि रोज खातात। गेले 8 दिवस हे उपाशी आहेत। याची पूर्णपणे जबाबदारी महानगरपालिका। ह्यांना रविवारी शनिवारी सुट्ट्यांचे दिवशी बिनकामाची कामं करायला हे इथे येऊन बसतात आणि जेव्हा यांचे सामान उचलून आणतात त्यावेळेस सुट्ट्यांचे बहाणे करतात। कितीतरी या गरिबांचे माल उचलून आणतात, त्यांना परत देत नाही। आमची अशी प्रमुख मागणी आहे की त्यांना हॉकर झोन बनवून द्यावा आणि जेव्हापर्यंत हे हॉकर झोनची जागा देत नाही त्यांना पट्टे मारून बसले जागा करून द्यावी, ही पण जबाबदारी महानगरपालिकेची। राजा शिवछत्रपती स्वराज्याचा अहंकार केला ती कल्याणची मातृभूमी आणि आज फेरीवाल्यांना या ठिकाणी मोर्चा काढवण्याचा जाधव साहेब काय सांगणार? ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। हे भरत्या पावसामध्ये ज्यांच्या हातापोटावर आहेत आणि केंद्र सरकारने जो प्रचंड मोठा राष्ट्रीय फेरीवाल धोरण राबवून घेतलेला आहे, हे कायदा जो या देशाच्या सर्वोच्च लोकसभेने सभागृहाने पारित केला आणि गरिबांच्या हक्कासाठी राष्ट्रीय फेरीवाल धोरण तयार केलं। त्या फेरीवाल धोरणानुसार फेरीवाल्यांना लायसन्स जागा देऊन जर ते त्या ठिकाणी तरच त्यांच्यावरती कारवाई करायची असा नियम आहे। परंतु हे सगळे नियम, हे सगळे सरकारी कायदे, हायकोर्टाचे नियम हे सगळे धाब्यावर बसून कायदा विरोधी अशी कृती कल्याण डोंबिवली महानगरपालिका करत आहे। आमच्या फेरीवाल्यांना ज्यांचे पोटा आहेत अशांना उपासमारीची वेळ आली आहे। ही कारवाई एवढी प्रचंड आहे की त्यांना बसूच देत नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे। आमची अशी प्रमुख मागणी आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रथमतः राष्ट्रीय फेरीवाल धोरणाची अंमलबजावणी करावी, त्यांना लायसन्स द्यावे, त्यांना जागा द्यावी आणि जर ते नाही ऐकलं तर नंतर कारवाई करावी। परंतु हे काही न करता फक्त कारवाई करून त्यांच्यावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका अन्याय करत आहे आणि याचा विरोध आम्ही करत आहोत आणि इथं आणलेला आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जोपर्यंत राष्ट्रीय फेरीवाल धोरण कल्याण डोंबिवली महानगरपालिका राबवत नाही त्यांना पट्टे मारून त्यांना आहे त्या ठिकाणी बसू द्यावं आणि ही तात्काळ अन्याय कारवाई थांबवावी। 40 वर्षाचे आम्ही 40 वर्षाचे आमच्या महिला आहेत इथं कामं करणारे। मला स्वतःला 20 वर्ष झाले, याच्यावरच माझे घरदार, माझ्या मुलांचं शिक्षण सगळं याच्यावरच आहे। आम्ही काय करणार आम्ही? यांना पगार आहे, ते आलिशान राहतात, येतात ना उचलतात आणि फेकतात। कोण काय करते? उचल 353 करायचं। काय करतात तुम्ही 353? आम्ही काय 353 करतात का आमच्यावर? आम्ही चोऱ्या करतो का? गुंडागर्दी करतो का? अरे गुंडागर्दी करणाऱ्याला सोडतात आणि गरीबाला 353 मध्ये आतमध्ये टाकायचं काय? तुम्हाला एवढे शायने झाले सगळे डिपार्टमेंटवाले, कसं काय असं होऊ देणार नाही? आम्ही इथं उपोषणला बसणार, आम्हाला अगर जागा नाही दिली बसायला तर आम्ही आमच्या जागेवर स्टेशन रोडला बसणार। जेव्हा आमचं पुनर्वसन होईल आम्ही इथून उठून जाणार। आणि आम्हाला माल आणतो मार्केटातून येतो, त्याच्यातून माल आमचा घेऊन गेला तर काय आम्हाला भेटणार? त्याच्यात 2 पैशामध्ये लहान पोरं असतात, आम्ही भाड्याचा रूम असतो, 5000 भाडा, लाईट पाणी कशात त्याच्यात तर ऑटो जर बंद असलं तर आम्ही काय खाणार, काय पेणार?
आता काय मागणी आहे? हां आता जसं बसतो असं बसू द्या आम्हाला. पुढे नाही जाणार डायरेक्ट जे बंद आहे ना जसं